कालच्या लेक्चरला आपण इलेक्ट्रिक फ्लक्सचा अभ्यास केला. इलेक्ट्रिक फ्लक्स कशासाठी अभ्यास करायचा हे मागच्या लेक्चरपासून मी बोलतोय. आज आपल्याला इलेक्ट्रिक फ्लक्सच्या संबंधित गॉस लॉ काय सांगतो. गॉसेसनं इलेक्ट्रिक फ्लक्स मोजण्यासाठी कुठल्या पद्धतीचे विचार जगासमोर दिले त्याच्याबद्दल डिस्कशन करूया. गॉस थेरम किंवा गॉसेस लॉ याचा अभ्यास करण्याअगोदर थोडक्यात मी त्याची गरज सांगतोय, कारण गरज ही शोधाची जननी असते असं आपण म्हणतोय. काय शिकायचं असतं, गॉस लॉ काय शिकायचं असतं, त्याचं कारण असं आहे. आतापर्यंत आपण पॉइंट चार्जनं तयार केलेलं फील्डचा इंटेन्सिटी मोजण्यासाठी आपण कुलम्स लॉ वापरतो. सिस्टीम ऑफ चार्जेसनं बनवलेलं फील्ड, रिझल्टंट फील्ड ऍट अ गिव्हन पॉइंट काढण्यासाठी सुद्धा आपण प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन मध्ये वापरून, कुलम्स लॉचाच वापर करून प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशनच्या साह्यानं आपण रिझल्टंट फील्ड इंटेन्सिटी काढला. त्याच्यानंतर जर हे चार्ज जर एका इन्फानाइट लांबीच्या वायरवर किंवा फायनाइट लांबीच्या वायरवर जर इलॉंगेटेड डिस्ट्रीब्युशन झालं असेल त्यांचं, तर इलॉंगेटेड चार्जेसनं बनवलेलं इलेक्ट्रिक फील्ड याचा सुद्धा अभ्यास करण्यासाठी आपण कुलम्सला वापरला. इलेक्ट्रिक चार्जड रिंगनं बनवलेलं फील्ड ऍट द सेंटर, चार्जड रिंगनं बनवलेलं इलेक्ट्रिक फील्ड ऑन द ऍक्सिस ऑफ द रिंग, ऍक्सिस वरच्या पॉइंटला रिझल्टंट फील्ड इंटेन्सिटी किती असतं. सेक्शन ऑफ द चार्ज रिंगनं बनवलेलं फील्ड, 3/4 ऑफ द रिंगनं बनवलेलं फील्ड, चतकोर म्हणजेच 1/4 रिंगनं बनवलेलं फील्ड, याचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला कुलम्स लॉची गरज पडली. पण प्रत्येक ठिकाणी कुलम्स लॉ वापरता येतं असं नाही, लागू पडत नाही. त्याचा वापर कधी कधी आपल्याला तुटपुंज पडतो. अशा वेळेस आपण गॉसेस लॉला हाक मारतोय. गॉसेस लॉला हाक मारण्यासाठी गॉसेस लॉ समजला पाहिजे. केव्हा त्याला आवाज द्यायचं, कधी त्याला मदतीला बोलवायचं. आपल्यासमोर काही समस्या आल्यामुळे आपल्याला गरज पडते. गरज ही शोधाची जननी आहे असं आता सांगितल्या पद्धतीनं का गरज आहे हे कळलं पाहिजे. पण जेव्हा तुमच्याकडे चार्जड स्फिअरनं बनवलेलं फील्ड आउटसाइड द चार्जड स्फिअर, ऑन द सरफेस ऑफ द चार्जड स्फिअर, इनसाइड द चार्जड स्फिअर, चार्जड सिलेंडरनं बनवलेलं इलेक्ट्रिक फील्ड शिकायचं असेल, बाहेरच्या पॉइंटचं इलेक्ट्रिक फील्ड, सरफेस वरच्या पॉइंटचं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, आतल्या पॉइंटचं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, याचा अभ्यास करण्यासाठी इरेग्युलर शेपच्या कुठल्याही सॉलिड बॉडीनं, चार्जड बॉडीनं तयार केलेलं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी शिकण्यासाठी आपल्याला गॉसेस थेरमची गरज पडते. इन शॉर्ट आपल्याला कळलं की गॉसेस थेरम गरजेचा आहे, गॉसेस लॉ गरजेचा आहे, म्हणून त्याला शिकण्याची गरज आहे. आता पुढे गॉसेस लॉची स्टेटमेंट काय आहे, काय सांगितलं त्यांनी, तर इलेक्ट्रिक फ्लक्सेस, net electric fluxes passing through the closed area drawn into the electric field produced by the charged body, याच्याबद्दल बोललं त्यांनी. मग कसा बोलला, तर इलेक्ट्रिक फ्लक्सेस बद्दल बोलत असताना त्यांनी स्टेटमेंट अशी दिली. तो काय म्हणतो, गॉसेस थेरम स्टेटेड ॲज, गॉसेस लॉ स्टेटेड ॲज द नेट इलेक्ट्रिक फ्लक्स passing normally through given area into the electric field is equal to 1 by epsilon naught times net charges enclosed by that area. ही झाली स्टेटमेंट गॉसेस थेरमची किंवा गॉसेस लॉची. मग या स्टेटमेंटला स्पष्टीकरण देण्यासाठी आता अट नंबर 1 आहे की गॉसेस लॉ हा ओपन एरियासाठी लागू पडत नाही.
गॉसेस लॉ क्लोज्ड एरियासाठी लागू पडतो. आता प्रश्न हा आहे की क्लोज्ड एरिया म्हणजे त्यांनी कुणाला क्लोज केलं पाहिजे, कुणाला एनक्लोज केलं पाहिजे. ज्या चार्जेसनं फील्ड तयार केलेलं आहे आणि जे फील्ड आपण मोजण्यासाठी जातोय, मेजर करण्यासाठी जातोय, त्या चार्जनं बनवलेलं फील्ड स्टडी करण्यासाठी. मग त्या फील्डमध्ये क्लोज्ड एरिया असाच घ्या की ज्यांनी फील्ड तयार केलंय, ज्यांनी फील्ड तयार केलं त्यांनाच एनक्लोज केलं पाहिजे. म्हणून स्टेटमेंट देत असताना फॉर अ क्लोज्ड एरिया ऑफ एनी शेप, कुठल्याही आकाराचा असावा, त्याचबरोबर कितीही चार्ज त्यांनी एनक्लोज केलेले असावेत. असं नाहीये की कमी चार्ज असेल तर लागू पडत नाहीये, पॉझिटिव्ह चार्ज असले पाहिजेत, निगेटिव्ह चार्ज असले तर काय होईल, असं बिलकुल नाही. कुठल्याही प्रकारचे चार्ज एनक्लोज केलेले असावे, म्हणजे कुठल्याही प्रकारचे म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, आणि तो कुठल्याही आकाराचा असावा. ओके, तर मग त्यासाठी आता आपल्याला गॉसेस थेरमची स्टडी करणं गरजेचं आहे. म्हणून सुरुवात करतोय आता. म्हणून एक क्लोज्ड एरिया घेऊ. आता समजा चार्जड बॉडी कोणती घ्यायची, मग आता चार्जड बॉडी मी काय करतोय, हा फळा घेतोय. कन्सिडर charges distributed on this board. Q1 charge, Q2 charge, Q3 charge and Q4 and so on. Qn number of charges are distributed on this surface of the board. आणि मग आता मी काय करणार, यांनी फील्ड या दिशेने तयार केले ना, असं परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द बोर्ड फील्ड तयार केलेलं आहे. मग आता या फील्डमध्ये असा एक क्लोज्ड एरिया घेणार. असाच घ्यावा असं नाही, कुठल्याही आकाराचा घ्या, कुठल्याही आकाराचा घ्या, इरेग्युलर शेप्स. मग आता मी काय करणार, गॉसियन एरिया, याचा अर्थ जो क्लोज्ड एरिया आपण मानतोय आणि ज्याच्यावर तुम्ही गॉस लॉ अप्लाय करतोय त्याला गॉसियन एरिया असं म्हणतोय. मग आता क्लोज्ड एरिया घेतोय, कुठल्याही आकाराचा घ्या म्हटलेला आहे, पण असा आकाराचा क्लोज्ड एरिया आहे. हा एरिया इज नॉट प्रेझेंट ऑन द सरफेस ऑफ द बोर्ड, it is in the space, it is in the field. ओके, मग आता या एरियातनं जाणाऱ्या फ्लक्सेस, पण या एरियानं किती चार्जला एनक्लोज केले हे आपल्याला कळलं पाहिजे. मग आता आपण तर एरिया या स्पेसमध्ये ठेवलाय आणि चार्जेस तर त्या फळ्यावर आहेत. मग अशा वेळेस काय केलं पाहिजे, मग या चार्जला एनक्लोज केलेला एरिया म्हटल्यामुळं एवढ्याच आकाराचा आपण सिलेंडर टाकतो, असं म्हणजे नॉर्मल लाईन्स टाकतो आणि असा हा थ्री डायमेन्शनल फिगर तयार होतो. आणि या आकाराचा, मग आता साधं उदाहरण आहे, जर समजा एवढ्या एरियाचा जर सिलेंडर ड्रॉ केला तर त्याचा एरिया इथं पण तेवढाच होतो ना, असा सिलेंडर असतो ना असा. मग अशा वेळेस या एरियाने एनक्लोज केलेले चार्जेस म्हणजे त्याच्या प्रोजेक्शन मध्ये जेवढे चार्ज एनक्लोज आहेत ना त्याला म्हणायचं असतं. जसं आपण म्हणतो ना, झाड असेल तर झाडाच्या सावली कशाला म्हणतो, किंवा झाडाच्या खालची विसावा घेतो आपण झाडाच्या खाली, जिथपर्यंत सावली आहे तिथपर्यंत आपल्याला थंड वाटतं. सावली म्हणजे त्या झाडाचे प्रोजेक्शनच असतं. तसं मग आता या क्लोज्ड एरियामधून जाणाऱ्या फ्लक्सेस बद्दल जाणून घ्यायचं असेल तर आपण काम करूया. या क्लोज्ड एरियातून जाणाऱ्या फ्लक्सेस दाखवायचं आहे ना आपल्याला, तर त्यासाठी मी काय करतोय की गॉसेस थेरमच्या अगोदर एक कन्सेप्ट मायकेल फॅराडेने सांगितला होता की अरे, एखाद्या इलेक्ट्रिक चार्जनं बनवलेल्या फील्ड मधलं जर तुम्हाला डीएस एरिया माहित असेल ना, तर त्या डीएस मधून जाणाऱ्या फ्लक्सेसचं सूत्र त्यांनी अवेलेबल करून दिलेलं आहे. आणि ते सूत्र मी थोडक्यात इथं सांगतो तुम्हाला. अकॉर्डिंग टू फॅराडेज assumption, the electric flux through the area ds drawn into the electric field is given by E ds cos of theta. Okay, हा झाला इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू द गिवन एरिया ds into the field intensity E. हे मायकेल फॅराडेचा कन्सेप्ट, त्याची गरज, त्याचा वापर करून गॉस थेरम प्रूव्ह करायचा आता आपल्याला. चला, मग आता मी काय करणार, या अख्ख्या क्लोज्ड एरियातून जाणाऱ्या फ्लक्सेस काढण्यासाठी मी याचा छोटासा तुकडा ds मांडणार. आता हा एरिया ds मांडलाय. हा छोटासा तुकडा आहे, एलिमेंट आहे कुणाचा, या क्लोज्ड गॉसियन एरियाचा. मग या एरिया ds न किती अंतरावर घेतलाय तुम्ही, हा r डिस्टन्सवर हा एरिया ds मांडलेला आहे. Q1 चाच पराक्रम आपल्याला स्टडी करायचा. एकदा का Q1 चा फ्लक्सेस थ्रू क्लोज्ड एरिया माहित झाला ना, सिमिलरली वी कॅन डिटरमाइन द नंबर ऑफ इलेक्ट्रिक फ्लक्सेस
passing through this closed area, Gaussian area, because of another charges can be determined. मग आता Q1 चा पराक्रम सांगण्यासाठी मी काय करतोय, कन्सिडर द एलिमेंट एरिया ds of the Gaussian area at a distance r from the charge Q1. Then intensity due to the charge Q1 is directed in this. Actually this area ds is present in the space. आता हा एरिया आहे आणि इथे एक तुकडा आहे. या एरियानं या Q1 चार्ज जवळ एक सॉलिड अँगल केलेला असतो, 3 डायमेन्शनल अँगल असतो. आता थोडक्यात सॉलिड अँगल बद्दल थोडक्यात माहिती देतो, कारण ज्या ज्या रॉ मटेरियलची गरज मला इथं पडते ते शॉर्टली इथं सांगतोय. बघा, सॉलिड अँगल म्हणजे कोण असतो, नॉर्मल एरियानं, स्पेरिकल एरियानं त्याच्या सेंटर जवळ सबटेंड केलेल्या अँगलला आपण म्हणतोय सॉलिड अँगल. आता हा एरिया आहे, या एरियानं त्याच्या सेंटर जवळ केलेला हा 3 डायमेन्शनल अँगल हा सॉलिड अँगल असतो. हा डेल्टा ओमेगानं मी डिनोट केलं. असे जर सर्व एरिया जर जोडले याच्यासोबत तर कुठल्या आकाराची कुठला आकार भेटू शकतो आपल्याला, स्पियर भेटू शकतो ना. हा गोल आकाराचा स्पियर बनू शकतो. म्हणून या स्पेरिकल एरियाने सेंटर जवळ केलेला अँगल आपण सॉलिड अँगल असं म्हणतोय. त्याचं सूत्र काढून घेण्याचा प्रयत्न करतोय. बघा, मला सांगा, हा जर एरिया स्पेरिकल असेल तर रेडियस त्याला कशी असते, परपेंडिक्युलर असते. आणि इलेक्ट्रिक फील्ड हे कसं असतं, परपेंडिक्युलरच असतं. या दिशेत जर एरिया घेतला असेल तर ds बार हा रेडियसच्याच डायरेक्शन मध्ये असतो. हा एरिया वेक्टर ds बार परपेंडिक्युलर टू एरिया आहे. मग अशा वेळेस या एरियाने इथं सबटेंड केलेला अँगल कसा काढायचा असतो, तर त्यासाठी तुम्ही मांडलेला एरिया ds आहे ना, तर त्याचा अँगल जर काढायचा असेल, चला आपण मॅथमॅटिक्सची मदत घेऊया. तुम्हाला माहित आहे 4 पाय r स्क्वेअर हा एरिया ऑफ द स्पियर आहे. या एरियानं किती सॉलिड अँगल बनवलेला असतो, 4 पाय. तर मग डेल्टा ओमेगानं किती अँगल बनवलेला आहे असं जर विचारलं तर तुम्हाला इथं सॉलिड अँगल डेल्टा ओमेगाची किंमत काढता येते. तर त्यासाठी सॉलिड अँगल जर तुम्हाला मिळवायचा असेल तर या एरियाला कशाने डिवाइड करावं लागेल, तर बघा ना, 4 पाय r स्क्वेअर एरियानं 4 पाय सॉलिड अँगल बनवले, म्हणजे तुम्ही या r स्क्वेअरने डिवाइड केलेला आहे. आणि म्हणून एरियाला जर डिवाइड केला तर रेडियस स्क्वेअरनं तर सॉलिड अँगल भेटतो. असंच आता मला सांगा, या डेल्टा ओमेगाची जर किंमत काढायचा असेल तर डेल्टा ओमेगा हा किती एरियानं बनवलेला आहे, डेल्टा ds न. तर मग ds अपॉन काय करणार, r स्क्वेअर हा आहे डेल्टा ओमेगाची किंमत. पण रिमेंबर दॅट एरिया मस्ट बी परपेंडिक्युलर टू रेडियस. समजा इन केस, कारण की आपण गॉसियन एरिया हा इन्क्लाइन्ड घेणार आहोत, कसाही घेणार आहोत, कसाही ठेवणार आहोत, त्याच्यातला कसाही मांडणार आहोत. मग अशा वेळेस एरिया ds ने बनवलेला अँगल, तर समजा एरिया ds हा असा इन्क्लाइन केलेला असेल, तर अशा वेळेस त्या ds चा कॉम्पोनंट घ्यायचा, कॉस कॉम्पोनंट. थीटा अँगल जर इन्क्लाइन केला असेल ना तर कॉस कॉम्पोनंट घ्यायचा आणि ds कॉस थीटा असतो. मग ds कॉस थीटा अपॉन r स्क्वेअर म्हणजेच हा सुद्धा कोण आहे, सॉलिड अँगल आहे. म्हणून जेव्हा मी गॉस थेरम प्रूव्ह करतो ना, तेव्हा ही टर्म येते आणि जेव्हा ही टर्म येते ना तेव्हा तुम्हाला हा सॉलिड अँगल आहे असं ओळखता आलं पाहिजे. ओके, नाउ आता सांगा, या एरिया ds न Q1 जवळ सबटेंड केलेला अँगल काढायचा तुम्हाला, तर हा आहे डेल्टा ओमेगा. ओके, आणि मग हा इंटेन्सिटी या दिशेत आहे, एरिया तुम्ही इन्क्लाइन्ड मानलेला आहे. इकडे कोणता टर्म मग आता हा ds बार आहे, हा अँगल कितीचा झाला, थीटाचा. पण इथं हा ds एरिया वेक्टर आहे आणि हा इंटेन्सिटी E1 इंटेन्सिटी बार वेक्टर आहे. मग अशा वेळेस मग आता ही टर्म या ठिकाणी बनवलेला इंटेन्सिटी E1 आहे. पण इथं काय करणार, फ्लक्सेस थ्रू दिस एरिया ds इक्वल टू E1 ds cos theta. Now tell me, what is E1? Electric field intensity at the point P. You know, the electric field intensity due to point charge Q1 is given by, since E1 equal to Q1
Q1 upon 4 pi epsilon naught R square. Put the value of this one in this equation. We get fluxes through area ds due to charge Q1 are given by Q1 upon 4 pi epsilon naught into ds cos theta divided by R square. You know what is this? Solid angle. Then Q1 divided by 4 pi epsilon naught delta omega. लक्षात घ्या बाळांनो, एवढ्या फ्लक्सेस कुणातून चालले? एरिया ds मधून. कोण पाठवायला लागलं? Q1 चार्ज पाठवतोय. मग आता आपल्याला Q1 न फक्त एरिया ds मधून फ्लक्सेस पाठवलेत का? नाही. मग कुणामधून पण पाठवलेत नाही, बाकीच्या एरिया मधून पण गेलेले आहेत त्याच्या फ्लक्सेस. मग फ्लक्सेस ड्यू टू चार्ज Q1 passing normally through closed area, Gaussian area. Then fluxes through closed area म्हणा किंवा Gaussian area म्हणा इक्वल टू याचं काय करणार तुम्ही? इंटिग्रेशन. मग Q1 डिवाइडेड बाय 4 पाय एप्सिलॉन नॉट इनटू इंटिग्रेशन ऑफ डेल्टा ओमेगा. या टर्मला आपण बाहेर का घेतलं? कुठेही तुम्ही एरिया घेतला तर Q1 वर काही परिणाम होणार आहे का? नाही. माध्यमावर काही परिणाम होणार आहे का? Q1 कॉन्स्टंट राहील, परमिटिव्हिटी ऑफ द स्पेस कॉन्स्टंट राहील, तर ऑलरेडी कॉन्स्टंटच आहे. मग या गोष्टी आपण बाहेर ठेवतोय. मग आता सांगा, अख्खा सॉलिड अँगल यांनी बनवलेला किती असतो? तर टोटल सॉलिड अँगलची किंमत तुम्हाला माहित आहे किती? 4 पाय. मग अशा वेळेस याची किंमत येते 4 पाय Q1 डिवाइडेड बाय 4 पाय एप्सिलॉन नॉट इनटू 4 पाय. 4 पाय 4 पाय गेट कॅन्सल. Q1 डिवाइडेड बाय एप्सिलॉन नॉट. एवढ्या फ्लक्सेस क्लोज्ड एरियातनं, गॉसियन एरियातनं पास होत आहेत. कुणी पाठवलेल्या आहेत? या Q1 न. जसं तुम्ही Q1 न पाठवलेला फ्लक्सेस काढू शकलात, Q1 1 upon epsilon naught into Q1. Similarly, we can determine the number of fluxes through closed area due to another charges. Similarly, fluxes due to another charges, Q2 will be Q2 by epsilon naught, due to Q3, Q3 by epsilon naught, due to Q4, Q4 by epsilon naught, and so on due to Qn, Qn by epsilon naught. मग आता या गॉसियन एरियातनं या सर्वांनीच फ्लक्सेस सेंड केलेला असेल तर नेट फ्लक्सेस थ्रू दॅट गॉसियन एरिया इज गिव्हन बाय या सर्वांची टोटल करायचं. म्हणून शेवटी असं म्हणतोय, नेट फ्लक्सेस थ्रू क्लोज्ड एरिया, नेट फ्लक्सेस थ्रू क्लोज्ड एरिया म्हणजेच गॉसियन एरिया इक्वल टू सर्वांमधनं 1 अपॉन एप्सिलॉन नॉट कॉमन निघतं सर्वांचे ऍडिशन करत असताना. आणि मग मध्ये काय राहतं? Q1 प्लस Q2 plus Q3 plus Q4 and so on Qn. You can write this one in symbolic form, summation of Qi. I is running from 1 to n. Who is this? Net charges enclosed by that area. Summation of the charges enclosed by that area into 1 by epsilon naught. This is the mathematical statement of Gauss's theorem. मुलांनो किंवा विद्यार्थ्यांना आपण आज गॉसेस थेरमची प्रूफ शिकली. आता आपल्याला कॉन्फिडन्स येतो, कारण की फक्त मांडलं होतं पण ते सिद्ध केलंय आपण आता, म्हणून कॉन्फिडन्स वाढतो आपला. मग गॉस थेरम कधी वापरायचा, गॉस लॉ कधी वापरायचा? कारण हे सर्व कशासाठी करणं चाललंय आपल्याला वेगवेगळ्या बॉडीजनं, वेगवेगळ्या एक्सटेंडेड चार्ज बॉडीजनं बनवलेलं फील्ड शिकायचं होतं. आणि ते फील्ड जाणून घेण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रिक फ्लक्स मोजायच्या होत्या. इलेक्ट्रिक फ्लक्स मोजण्याचं काम मायकेल फॅराडेनं केलं, पण ते कुठपर्यंत सत्य झालं की एरिया मांडला असेल तर तेवढं घेतलं, पण चार्जची संबंध आपल्याला लावायचा आहे. म्हणजे तयार झालेल्या फील्डच्या फ्लक्सेसचा संबंध एरिया सोबत जोडला फॅराडेनं, आणि चार्जेसनं तयार केलेला फील्डचा संबंध, फील्ड इंटेन्सिटी मधल्या फ्लक्सेसचा संबंध चार्ज सोबत जोडणारा हा गॉसेस थेरम आहे. म्हणून हा गॉसेस थेरमचा अभ्यास इथं आपण स्टेटमेंट प्रूव्ह केली, म्हणजे गॉस लॉ आपण वापरू शकतो. जेव्हा जेव्हा तुम्हाला एखादा क्लोज्ड एरियातील इलेक्ट्रिक फील्ड मधलं आणि विचारला प्रश्न की या एरियामधनं जाणाऱ्या फ्लक्सेस सांगा, तर तेव्हा तुम्ही कुणाची मदत घेणार? क्लोज्ड एरिया मांडलाय तुम्ही, इलेक्ट्रिक फील्ड मध्ये क्लोज्ड एरिया घेतला की पटकन गॉस थेरमला आवाज द्यायचा. पण जेव्हा जेव्हा तुम्ही गॉस थेरमला आवाज द्याल ना, तर त्यांनी 3 क्वेश्चन तुम्हाला विचारेल.
तो म्हणतो कसा बघा, तुम्ही एरिया डीएस क्लोज्ड एरिया मांडलाय का, पहिला प्रश्न विचारतो. आपल्या मनाला विचारायचं तो काय आता राहिला नाही. आपण जेव्हा जेव्हा गॉस थेरमला वापरण्याचा प्रयत्न करतो, पण त्या अगोदर त्याच्या 3 अटी आहेत. नंबर 1, क्लोज्ड एरिया घेतला पाहिजे, त्याचा छोटा तुकडा डीएस मांडला पाहिजे, आणि मग त्यांनी एनक्लोज केलेले चार्जेस तुम्हाला माहीत असले पाहिजे. मग आता पहिली अट आहे, जेव्हा जेव्हा आपण गॉस थेरम अप्लाय करणार आहोत, आपण ॲप्लिकेशनमध्ये जाणार आहोत, पण त्या अगोदर आपण यावर विचारलेले इलेक्ट्रिक फ्लक्सेस आणि गॉस थेरम यांच्यावर विचारलेले जेईई मेनला, नीटला फर्स्ट लेवलचे क्वेश्चन, सेकंड लेवलचे क्वेश्चन, थर्ड लेवलचे क्वेश्चन. फोर्थ लेवल हे ॲडव्हान्ससाठी असतं. जेईई मेन मध्ये थर्ड लेवल नसतं, फोर्थ लेवल नसतं, फक्त थर्ड लेवल पर्यंत. नीटला सुद्धा हे 3च लेवल असतात. सीईटीला फक्त 2 लेवल असतात. म्हणून या गॉस थेरम आणि इलेक्ट्रिक फ्लक्स याचा अभ्यास आपण केलेला आहे. याचा उपयोग घेण्यासाठी आपल्याला काही समस्या फिजिक्स मधल्या सॉल्व्ह करायचा आहे. म्हणून समस्या सॉल्व्ह करण्यासाठी आता जाऊया. काही फर्स्ट लेवलचे क्वेश्चन घेऊया, काही सेकंड लेवलचे क्वेश्चन घेऊया, काही थर्ड लेवलचे क्वेश्चन घेऊया. आतापर्यंत आलेल्या एक्झाम मध्ये कुठल्या प्रकारचे क्वेश्चन येतात तेच क्वेश्चन आपण इथं अटेम्प्ट करणार आहोत. तर सुरुवात करूया आपण. इलेक्ट्रिक फ्लक्सेस थ्रू गिवन एरिया कसा काढला जातो. तुमच्या समोर अशी समस्या क्रिएट केली जाते. पाहणारा, क्वेश्चन करणारा मॅथमॅटिकल ॲटिट्यूडनं जाऊ शकतो, व्हेक्टरच्या ॲटिट्यूडनं जाऊ शकतो. तुम्हाला फोर्स इंटेन्सिटी ई बार वेक्टर दिला जातो आणि एरिया वेक्टर डीएस बार दिला जातो, आणि मग तेव्हा त्या डीएस मधून जाणाऱ्या फ्लक्सेस काढा असं विचारलं जातं. तर हा झाला मॅथमॅटिक्स मधला किंवा बेसिक कन्सेप्ट वेक्टर प्रोडक्टचा वापर घ्यायचा. आता मला सांगा, तुम्हाला इंटेन्सिटी वेक्टर ई बार दिलंय, एरिया वेक्टर डीएस बार दिलेला आहे, मग अशा वेळेस फ्लक्सेस थ्रू दॅट एरिया कसं काढायचं असतं. तर दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट घ्यायचा, आणि 2 वेक्टरचा जेव्हा डॉट प्रोडक्ट घेतोय तेव्हा आपल्याला फ्लक्सेस थ्रू दॅट एरिया भेटत असतात. हा झाला अगदी सेकंड लेवलचा क्वेश्चन बनतोय हा. आणि म्हणून या क्वेश्चनला सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला डॉट प्रोडक्ट काय आहे हे जाणलं पाहिजे. आणि विद्यार्थ्यांनो, हा जर गॉसेस थेरमची प्रूफ जर तुम्हाला आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू, धन्यवाद. याचे ॲप्लिकेशन्स आपण उद्याच्या लेक्चरला घेऊ.